आपण जगताना कधीतरी म्हणतोच, मलाच इतकं दुःख का, माझ्याच बाबतीत असं का. पण जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला बघतो तेव्हा कळतं आपलं दुःख किती क्षणिक आहे. काही लढाया खूप मोठ्या असतात आणि काही लोक त्या लढाया फक्त स्वतःसाठी नाही तर सगळ्यांसाठी लढत असतात. अशीच एक आसामी म्हणजे सौ ज्योती प्रकाश आव्हाड. अंध, कर्णबधीर अशा बहुविकलांग मुलांच्या शिक्षणासाठी ताईंनी आपलं आयुष्य दिलंय. तसंच सेन्स इंटरनॅशनल इंडिया यांच्या आर्थिक सहकार्याने आणि नॅप संस्थेच्या सहयोगाने मुंबई व्यतिरिक्त प्रथमच नाशिकमध्ये तसंच धुळे, श्रीरामपूर, नागपूर, सोलापूर येथे मल्टिपल डिसॅबिलिटी अर्थात बहुविकलांग शाळेची सुरुवात ताईंनी केली. मुलांच्या इंद्रियांना चांगला सराव मिळावा, जसे की स्पर्श, आवाज, वास यांच्या मदतीने त्यांना गोष्टी ओळखण्यास मदत मिळावी. म्हणूनच नॅपचे सहकार्य आणि नॅशनल ट्रस्ट यांच्या आर्थिक मदतीने भारतातील दुसऱ्या सेन्सरी गार्डनची निर्मिती करण्यात आली. हे सेवा कार्य सुरू असतानाच ज्योतिताईंना 2016मध्ये मोठ्या आघाताचा सामना करावा लागला. ताईंचा मुलगा म्हणजेच निरंजन याला अवघ्या 28व्या वर्षी देवाज्ञा झाली. त्याच्या दुःखातून सावरता सावरता ज्योतिताईंच्या मनात एक विचार आला की निरंजनच्या नावानं बहुविकलांग मुलांसाठी काहीतरी करायचंय. आणि हाच विचार पुढे नेऊन ज्योतिताईंनी 17 जानेवारी 2018 रोजी म्हणजेच निरंजनच्या वाढदिवशी निरंजन आव्हाड फाउंडेशन फॉर द डिसेबल संचालित निरंजन मल्टिपल डिसॅबिलिटी स्कूलची स्थापना केली. सुरुवात खडतर होती. ताई स्वतः मुलांच्या घरी जाऊन त्यांना घेऊन यायच्या, कारण त्यांना माहीत होतं शिक्षण हाच त्यांच्या आत्मसन्मानाचा रस्ता आहे. सुरुवातीला 3 विद्यार्थीच या शाळेमध्ये शिक्षण घेत होते. मात्र आज या शाळेत 54 विशेष मुलं शिक्षण घेत आहेत. या शाळेचा दैनंदिन उपक्रम मुलांच्या डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने नियोजित केला जातो, ज्यामध्ये फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी असे शिक्षण मुलांना दिले जाते. सकाळी शाळेची सुरुवात योगा अभ्यासाने होते. तसेच ब्रेल लिपी, सांकेतिक भाषा, कला, खेळ याचा सराव आणि प्रशिक्षण मुलांना दिले जाते. याचबरोबर मुलांना स्वावलंबन कौशल्याचं ज्ञानही दिलं जातं. मुलांच्या व्यक्तिमत्वात विशेष भर पडावी म्हणून कमवा आणि शिका हा उपक्रम मुलांसाठी विशेष महत्त्वाचा ठरतो, ज्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत मिळते. शाळेव्यतिरिक्त ताईंनी अजून एक मोठी व्यवस्था बदलली आहे. आधी बहुविकलांगांसाठी वेगवेगळी प्रमाणपत्र काढावे लागत असे. यात पालकांचा वेळ आणि पैसा दोन्ही जास्त लागत असे. हा त्रास ओळखून ताईंनी शासनाकडे या संबंधित पाठपुरावा केला आणि या कामात आरोग्य आयुक्त माननीय श्री सतीश पवार सर यांचे विशेष सहकार्य मिळालं आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे ताईंच्या प्रयत्नांना यश आलं. आज बहुविकलांग या एकाच नावाच्या प्रमाणपत्राद्वारे हजारो पालकांना दिलासा मिळतोय. ज्योतिताईंचे कार्य पाहून त्यांच्याकडे आदिशक्तीचं बळ सामावल्याचं जाणवतं. आदी म्हणजे आरंभ आणि शक्ती म्हणजे सामर्थ्य. याच्या जोरावर संयम, मेहनत आणि सेवाभावाने आज या संस्थेचं कार्य अविरत सुरू आहे. आणि त्यांचं एक स्वप्न देखील आहे, या मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी एक हक्काची जागा मिळावी, जिथे अधिकाधिक मुलं शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात यावेत आणि स्वाभिमानाने आणि सन्मानाने त्यांनी जगावं. आपणही या प्रवाहाचा भाग बनू शकता, कारण इथे आल्यावर कळतं प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळीच असते. पण इथे या मुलांकडे, शिक्षकांकडे पाहिल्यावर कळतं इथली सुखाची व्याख्या आपल्याला खूप काही शिकवून जाते. आणि म्हणूनच या संस्थेकडे पाहिल्यावर लक्षात येतं निरंजन आव्हाड फाउंडेशन नाशिक, एक प्रवास जो सुरूच आहे परिवर्तनासाठी. धन्यवाद. जय हिंद.